जय जिजाऊ जय शिवराय. सिल्लोड तालुक्यात होणाऱ्या नियोजित विवाह घटस्फोट एकल महिला परिचय व पुनर्विवाह सोहळा समितीच्या वतीने आपल्या सर्व मराठा समाजासोबत सर्व समाज बांधवांचे आम्ही आज या नवजीवन पुनर्विवाह मंच या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहोत. याचे कारण असे की आता नियोजन समितीकडे भरपूर प्रमाणामध्ये बायोडाटा येणे सुरुवात झालेली आहे. मुलांची मुलींची घटस्फोट महिलांची विधवा महिलांचे सुद्धा बायोडाटे आलेले आहेत. आणि आज खास विशेष म्हणजे मराठा समाजामधील CRPF जवान या नवरदेवाने त्यांच्या आई वडिलांनी नियोजन समितीकडे बायोडाटा दिलेला आहे. विचार करा की त्यांनी हा आपला व्हिडिओ युट्यूबवर असताना बघितला. CRPFचा जवान आहे, त्यांना ही माहिती मिळाली. त्यांनी वडिलांना फोन करून सांगितलं की माझा बायोडाटा नियोजन समितीकडे पाठवा आणि त्या परिवाराने आम्हाला काल बायोडाटा दिलेला आहे. त्याचं आम्ही नियोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत करत आहे. त्याचं कारण असं आहे की देशाच्या रक्षणासाठी कार्यरत असलेला जवान आहे. विचार करा, नोकरीवाला जवान आहे, त्याला कुणीही मुलगी देऊ शकतो, परंतु त्यांनी मराठा समाजासाठी होत असलेल्या मेळाव्यामध्येच लग्न लावण्याचा निर्णय त्या कुटुंबाने घेतलेला आहे. याचं कारण असं आहे की त्यांनी ही काळाची गरज ओळखलेली आहे की त्यांनी सांगितले की आमची या माध्यमातून आमची समाजाची सेवा होईल. आमचा मुलगा देश सेवा करत आहे, आम्ही समाजाच्या सेवेसाठी आमचा हातभार लागावा यासाठी आम्ही या दृष्टीने आम्ही आमच्या नवरदेवाची नोंदणी आपल्या मेळाव्यात केलेली आहे. नियोजन समितीकडे बायोडाटा आम्ही दिलेला आहे. कृपया आम्ही सर्वांना विनंती करतो, कृपया आपण मागे राहू नये. सर्वांना आग्रहाची विनंती आहे की नोंदणी जोरात चालू आहे. जास्तीत जास्त शेतकरी असतील, कमी पगारावाले असतील, डॉक्टर, इंजिनियर, वकील असतील, यांनी कृपया मागे राहू नये. हा संभाजीनगर जिल्ह्यातला पहिला हा ऐतिहासिक मेळावा होत आहे. या अगोदर आपण 8 मार्चला पानवड खुर्द तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मेळावा घेतला. त्याच्या याच मेळाव्याच्या प्रेरणेने आणि विशेषतः माझ्या दोन्ही पानवड खुर्द आणि बुद्रुक जनतेचे मी आभार मानतो की खरोखरच त्यांनी त्या मेळाव्याला स्वतःचा सर्व कामधंदे बाजूला टाकून या मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवला, कार्यक्रम यशस्वी केला आणि त्याच मेळाव्याच्या आशीर्वादाने, सिद्धेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने आपण सिल्लोड तालुक्यात संभाजीनगर जिल्ह्यातला हा ऐतिहासिक मेळावा आपण संपन्न करणार आहोत. सिद्धेश्वर महाराजांच्या पावनभूमीत हा मेळावा होत आहे. नक्कीच आम्हाला सिद्धेश्वर महाराजांचे आशीर्वाद, सर्व समाजाचे आशीर्वाद मिळतील या शंकाने. जय हिंद, जय महाराज.